आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे जालन्यामध्ये 30 एकर ऊसाच्या फडाला मोठी आग लागली आहे। ऐनदिवाळीमध्ये शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झालाय। जालन्यातल्या निमखेडामध्ये शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज आहे। 30 एकर ऊस जळाल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। आगीची ही दृश्य आता समोर आलेली आहे। 30 एकर फडावर अशा प्रकारे प्रचंड नुकसान झालेलं आहे। मोठी आग या ठिकाणी लागली आहे। संपूर्ण ऊस जळून खाक झाला। तर ऐनदिवाळीमध्ये शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके सध्या आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, नेमकी कधीची ही घटना आहे? जालन्यामध्ये 30 एकर ऊसाच्या फडाला आग लागली आहे। सागर, आपण बघू शकतो की आताच ही घटना समोर आलेली आहे। काही क्षणापूर्वी ही आग लागलेली आहे, कारण की आता दिवाळीचा सण तोंडावर असताना एकीकडे संपूर्ण साखर कारखान्याकडून तोडणीला आता सुरुवात झालेली असताना जाफराबाद तालुक्यातील निमखेडा गावामध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणून जाणाऱ्या विद्युत तारामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे त्याची ठिंगी पडून ऊसाला आग लागलेली आहे। जवळपास 30 एकर ऊस या ठिकाणी संपूर्णपणे या 30 एकर ऊसाला आग लागलेली आहे। त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर आपण बघू शकतो की उद्या दिवाळी साजरी होत असताना शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठं नुकसान होताना आपल्याला दिसतंय, कारण की आग लागल्याची माहिती कळताच परिसरातील लोकांनी आता आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। मात्र अद्यापही आग आटोक्यात आली नसल्यामुळे ही आग आणखी वाढण्याची शक्यता सुद्धा स्थानिक शेतकऱ्यातून व्यक्त केली जात आहे। स्थानिक शेतकऱ्यातून अग्निशमन दलाला सुद्धा या ठिकाणी पाचारण केलेलं आहे। मात्र अद्यापपर्यंत अग्निशमन दलाचं कुठलाही बचाव पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं नाही किंवा अग्निशमन दलाचे कुठलाही बंब त्या ठिकाणी दाखल झालेला नाहीये। त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी परिसरात असलेल्या विहिरीवरच्या मोटर चालू करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र 30 एकर क्षेत्राला ही आग लागलेली असून परिसरातही आग पसरण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की दिवाळीच्या तोंडावरच शेतकऱ्यांचे या ठिकाणी मोठं नुकसान होण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तवली जात आहे। सागर, नक्कीच लक्ष्मण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।